आजचा विषय तीर्थ. काय विषय? तीर्थ. आपल्याला सवय आहे. काय सवय आहे? तीर्थ हात पुढं तीर्थाला करायचा. तीर्थ म्हणजे काय आणि नळाचं पाणी म्हणजे काय? काय सांगितलं? तीर्थ म्हणजे काय, नळाचं पाणी म्हणजे काय आणि पोटातलं पाणी म्हणजे काय? काय सांगता येईल? आपण देवाला अभिषेक घालताना आपण अभिषेक घालतो म्हणजे काय करतो? आपले विचार आपण देवामध्ये प्रवाहित करतो. संस्कृती जर 15 मिनटं म्हणा मोटर बंद ठेवू. काय करतो आपण? विचार मांडतोय आपण. ते विचार मांडत असताना आपण ओम श्री साईनाथाय नमः हा मंत्र जेव्हा म्हणतो, काय म्हणतो? मंत्र. तेव्हा विकार आणि विचार त्या मंत्राच्या माध्यमातून फूल असो तीर्थ असो ते देवापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. काय सांगितलं? त्या माध्यमातून तीर्थ हे पाणी या माध्यमातून किंवा फूल या माध्यमातून आपण देवापर्यंत, हार या माध्यमातून, गंध या माध्यमातून, अगरबत्ती या माध्यमातून, निरांजन या माध्यमातून, ही सगळी माध्यम आहेत. या माध्यमातून आपण काय करतो? ते विचार आणि ते विकार देवतेचं प्रतीक, देवतेचं प्रतीक, फोटो असो, पादुका असो, मूर्ती असो, या प्रतीकापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. हा जो विषय सांगतोय तुम्हाला हा बेसिक पार्ट आला. या बेसिक पार्टमध्ये कुठली सिद्धता नाही होत. ही उपासना 12 वर्षापासून 36 वर्षापर्यंत केली जाते. पण मी आज विचारतोय तीर्थ म्हणजे काय, तर याचं तुम्हाला आज मला माहिती द्यायची. याचं कारण असं की सकाळी आपण ज्यावेळेस अभिषेक करतो तेव्हा अभिषेकाचं तीर्थ तुम्हाला मी प्यायला देत नाही. तर मी तुम्हाला तीर्थ देत असताना मी सिद्ध केलेल्या मंत्राचं तीर्थ देत असतो नेहमी. सिद्ध मंत्राचं तीर्थ देणं म्हणजे काय आणि अभिषेकचं तीर्थ प्यायला न देणं किंवा इतर ठिकाणी अभिषेकचं तीर्थ प्यायला मिळतं. म्हणजे तुम्ही काय पिता? आता एखाद्या व्यक्तीनं एक 200-300 रुपयाचा अभिषेक घातला एखाद्या व्यक्तीच्या दुःख निवारण प्रित्यर्थ, म्हणजे त्या अभिषेकाच्या माध्यमातून जे पाणी पंचामृत जे काही परमेश्वराच्या प्रतिमेवर मूर्तीवर अर्पण केलं जातं त्यातून त्या लहरी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी एक प्रार्थना म्हणून केली जाते. मंत्रोच्चार असू देत, एक प्रार्थना असू देत, त्या व्यक्तीपर्यंत लहरी पोचाव्यात, हा त्यामागचा उद्देश आहे. आता ते अभिषेकचं मंत्रोच्चार केलेलं तीर्थ तुम्हाला जेव्हा प्यायला दिलं जातं तेव्हा देणारा व्यक्ती एकरूप किती आहे त्या अभिषेक विधीमध्ये, घेणाऱ्या व्यक्तीचं जो तीर्थ म्हणून घेणार आहे तो घेत असताना त्यात पैसे दिले म्हणून घेतोय का आत्मिकता आहे म्हणून घेतोय, त्यामागचा उद्देश. त्याच्यानंतर फलित काय करतोय? देणारा व्यक्ती जो अभिषेक करतोय, जो पुजारी असेल, जो ब्राह्मण असेल, तो अभिषेक करताना निस्वार्थ निरपेक्ष वृत्तीनं करणं ही त्यामागची भावना पाहिजे. आणि दुसरा मुद्दा काय सांगितला मी आत्ता? जो घेणार आहे 300 रुपये दिलेत, 500 रुपये दिलेत या भावनेनं करण्यापेक्षा परमेश्वराचा आशीर्वाद मिळावा या भावनेनं करणं हा दुसरा विषय. पण घडतं काय? देणाऱ्याच्या माध्यमात डोक्यात असतो पैसा आणि घेणाऱ्याच्या माध्यमात असतं मी पैसे दिले म्हणून मी तीर्थ घेतोय, म्हणून मी प्रसाद घेतोय, म्हणून मी आशीर्वाद घेतोय. लक्षात आलं का? तर या दोन्हीच्या माध्यमातून केले जाणारे विधी हे फक्त विधी म्हणून तुम्ही केले, फलित नाही होत त्यात.
काय होत नाही, फलित होत नाही. मग आता मुद्दा आहे का यामध्ये, आता तुला सकाळी मी सांगितलं तू हात लावलास, स्पर्श केलास, पाठीमागं अनेक सेवकांनी स्पर्श केला, तर ते मी तीर्थ म्हणून तुम्हाला देत नाही. याचं कारण काय? बघा, तुम्ही माझे जरी प्रिय भक्त असाल किंवा आहात, तरी तुम्ही तुमच्या त्या विषयात किती पवित्रतेने कार्य करता. तर ताहमन तीर्थ देताना मी तुम्हाला काय म्हणतोय, काढून ठेवा म्हणून सांगतोय, प्रसाद आणून ठेवा म्हणून सांगतोय, बाकीच्या गोष्टी मला सगळ्या करा म्हणून सांगतोय. पण जे तीर्थ मी तुम्हाला ग्रहण करण्याकरता देणार आहे, त्या तीर्थाला, त्या भांड्याला स्पर्श जरी तुम्ही केला तरी ते तीर्थ म्हणून मी तुम्हाला देऊ शकत नाही. याचं कारण काय? तुमच्या मनामध्ये भगवंता प्रित्यर्थ समर्पण भावनाच नाही. काय सांगतोय? कुठलाही भक्त नाही. कारण तुमच्या जर मनामध्ये समर्पण भावना असती तर तुम्हाला प्रत्यक्ष परमेश्वरानं दर्शनच दिलं असतं. काय सांगतोय सचिन? तुमच्या मनामध्ये जर परमेश्वर हा विषय असता की जो आज माझ्या मनामध्ये, तर काय झालं असतं, त्या परमेश्वरानं तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन दिलं असतं. माझ्या माध्यमातून तुम्हाला तीर्थ घ्यायची गरज लागली नसती. समजतंय का? म्हणजे तुम्हाला एकरूप अजून व्हायचं त्यामध्ये. एकरूप तुम्ही जसं जसं होत जा. आज तुमच्या कुटुंबातले दुःख तुम्ही निवारण करू शकताय का नितीन? तुम्ही 4 दीक्षा घेतल्या, उपासना दीक्षा घेतल्या, नामस्मरण दीक्षा घेतल्या, अनुग्रह दीक्षा घेतली, गुरुदीक्षा तुम्ही घेतली, पण तुमच्या कुटुंबातले जे प्रश्न आहेत ते तुम्ही निवारण का करू शकत नाही? याचं कारण एकच आहे की आपण ह्या दीक्षा केवळ नावरूपी घेतल्या. कशा घेतल्या? शक्तिरूपी नाही घेतल्या. नियम असा आहे की गुरूंच्या सारखा तुम्हाला उपासना करता आली पाहिजे. गुरु बनू शकत नाही मान्य, पण गुरुसारखी आरती करणं, गुरुसारखं नामस्मरण करणं, गुरुसारखे विचार ठेवणं, गुरुच्या विचाराशी एकरूपता ठेवणं घडते का? हे म्हणजे तुमच्या विचारामध्ये गुरूंच्या विचारात किती मोठी तफावत आहे. हेच कारण तुमचं आहे की त्या तीर्थाला स्पर्श न करणं. काय सांगितलं? आता मी समजा तीर्थ आज तयार करतोय, तर ते तीर्थ तयार करत असताना मला माझ्या गुरूंचा जोपर्यंत आशीर्वाद मिळत नाही त्या तीर्थावर, तोपर्यंत मी ते तुम्हाला प्राशन म्हणून देऊ शकत नाही. मग अशी म्हणलं मी तुम्हाला नंतर देतो म्हणून, पण मला अजून तो गुरूंचा हे नाही मिळालं, त्याला सिग्नल. ते तीर्थ मी ती बाटली हे खालीच ठेवले गुरूंसमोर. जेव्हा मला तो आशीर्वाद गुरूंच्याकडनं मिळाल की हे तू घे म्हणून, तेव्हा मी तुम्हाला देणार. इतकं हे प्रॉपर आहे. अन्यथा ते काय होईल? विकारांचं पाणी किंवा नराचं पाणी. काय होईल? विकार. माझ्या मनातले विकार किंवा भक्ताच्या मनातले विकार, जो तीर्थ देणारा असेल त्याच्या मनातले विकार हे त्या पाण्यात घुसणार. किंवा काही विकार नाहीत, नळाचं पाणी. कारण पाणी पवित्र आहे. पाणी काही हे नाही, म्हणजे पंचमहाभूताचं ते एक भूत आहे, महाभूत आहे, जडतत्व आहे, ते पवित्र आहे. पण ते किती पवित्र झालं पाहिजे? त्या पाण्यानं दुःख निवारण केलं पाहिजे. वास्तविक मानवाचं शरीर सगळं केमिकल भरलेलं आहे, पूर्ण केमिकल शरीरामध्ये. म्हणून केमिकलची तुम्हाला गरज लागते. म्हणून तुम्हाला काय थेरपी आहेत, इलेक्ट्रोपॅथी, होमिओपॅथी, ॲलोपॅथी, लक्षात आलं का, आयुर्वेद, हे जे तुम्हाला थेरपी सगळे वेगवेगळे येतात. ह्याचा अर्थ काय? तुमचं शरीर केमिकलचं आहे, त्या केमिकल सपोर्टेड केमिकल तुम्हाला देऊन तुमचं शरीर पुन्हा त्या लेवलमध्ये आणायचं. पण या सगळ्या थेरपी ज्या निघाल्या, जसं तुम्ही असं म्हणू शकता का की श्वास जो घेतोय आपण, ऑक्सिजन जो घेतोय आपण, हा मानवाने निर्मित केला?
मानवाने नेहमी बाटलीत केला. पण आज ज्या लोकांना बाटल्या लागत नाहीत, नळ्या लागत नाहीत नाकाला घ्यायला, ते निसर्गातून मिळते. म्हणजे सगळ्यांचा गुरु निसर्ग झाला. काय सांगितलं? निसर्ग झाला. पण ते निसर्गाशी एकरूप होण्यासाठी काय केलं पाहिजे? तर जसं तुमचं एक स्केल आहे बोलण्याचं, वागण्याचं, विचारांचं, तसं निसर्गाचं एक स्केल आहे. काय सांगितलं? तुमचं स्केल आहे ना, तुमची बोलण्याची एक स्पीच आहे. काही लोक फास्ट बोलतात, काही स्लो बोलतात, काही विचार करून बोलतात, काही विचार न करता बोलतात, काही अतिविचार करून बोलतात. आहे ना तुमचे हे सिस्टीम, हे निसर्गाची एक सिस्टीम आहे. आणि ती सिस्टीम जी आहे, त्या सिस्टीमचं नाव आहे अनाहत नाद. काय नाव आहे? अनाहत नाद. तो अनाहत नाद माध्यमाकरवी पाण्यामध्ये प्रवाहित करणं म्हणजे तीर्थ. पाण्यात प्रवाहित करणं. आणि त्या प्राण्यात प्रवाहित करत असताना ज्या अनाहत नादाची प्राप्ती ज्या देवतेला झालेली आहे, त्या देवतेच्या नामस्मरणानं, मंत्रानं नव्हे. कशाने सांगितलं? नामस्मरणानं. कारण एक मंत्र सिद्ध करायला काही कोटी जपाची गरज आहे. फक्त वाचसिद्धी तुम्हाला हवी असेल, काय वाचसिद्धी 1.25 लाख मंत्र पुरेसं आहे. पण जर तुम्हाला सिद्ध मंत्र करायचा असेल तर काही कोटी मंत्राची आवश्यकता आहे. तुम्ही पुराण काढून बघा, धर्मग्रंथ तुम्ही जुनी काढून बघा, तुम्हाला दुसरी गोष्टी त्या वेद तुम्ही काढून बघा. काही कोटी जपाची गरज लागते. त्याच्यानंतर तो मंत्र सिद्ध होतो. त्या मंत्र सिद्ध केल्यानंतर तो मंत्र नामी तत्वात घालता आला पाहिजे. कशा घालता आला पाहिजे? नामी तत्वात घातल्यानंतर मग नामस्मरण सुरू होतं. म्हणून तुम्ही आज समाजामध्ये जी घेता ते फक्त मंत्र घेता, नामस्मरण घेत नाही. कारण नामस्मरण तयार करणारं माध्यम, गुरुमाध्यम पाहिजे. ते एकमेव अद्वितीय दादा भागवत, वंदनीय दादा भागवतच आज त्यांनीच हे कार्य करू शकले. आजपर्यंत दुसऱ्या कुठलेही असे मला गुरु भेटले नाहीत की त्यांनी नामस्मरण सिद्ध केलं. हां, देवतेने दिलं असं, आता पंत महाराजांना देवतेने नामस्मरण दिलं, ओम नमः शिवाय. पण स्वतः गुरु म्हणून सिद्ध करण्याचा जो पार्ट आहे, आज तुम्ही नवनाथ जरी घेतले, मच्छिंद्रनाथांच्यापासून चरपटीनाथांच्यापर्यंत, तर त्यांच्या उपासना काही कोटी जप केल्यानंतर ते प्रसन्न होतात. काय सांगितलं? काही कोटी नाम जपाची त्याला गरज आहे, एक एक नाथ सिद्ध करण्यासाठी. तुम्ही जेव्हा ह्या गोष्टींमध्ये थोडंसं उतराला अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टीची जाणीव होईल मी काय सांगतो याची. तर तीर्थ म्हणजे काय आहे? आधी व्याधी निवारण. आधी म्हणजे गतजन्मातील विषय, की ज्या विषयामुळे हा जन्म मिळाला त्याला आधी म्हणायचं. आणि व्याधी म्हणजे इहे जन्मातल्या तुमच्या अडीअडचणी किंवा तुम्हाला शारीरिक जे काही त्रास आहेत ते नाहीच होऊन तुम्ही समाधानी अवस्थेमध्ये येण्यासाठी तीर्थाचा वापर केला जातो. दुसऱ्या अर्थी जर सांगितलं तर आपली 19 माध्यमं जी आहेत ती पूर्णतः विकसित करून द्यावात असा 20वा माध्यम दास बनायचं. 20वा माध्यम कुठला आहे? दास. आज कोण दास होते, कोणाचा दास होतोय? हां, जरा घरातलं पिक्चर तुम्ही घ्या, मग तुम्हाला समजा कोण कोणाचा दास कोणाचा होतोय ते. नावं तुम्हाला समजा, रामदास स्वामी, रामाचा दास. लक्षात आलं का? ही नावं आहेत, अर्थ कळत नाहीत. आज तुम्ही विकारांची विचारांचे दास बनलाय. दास कशाचे बनलाय? विषय वासना बाधिते मना, त्यांची दास बनलाय तुम्ही आज. म्हणून तीर्थ ही अवस्था तुम्हाला प्राप्त व्हायला अजून काही जन्म घ्यायला लागतील. तुम्ही जर ठरवलं मी उद्या तीर्थ शिकायला घेतो, शक्य नाही होणार. स्वतःपुरतं घेऊ शकाल तुम्ही, पण समाजाच्या उद्धाराचा तीर्थ जो प्रकार आहे
तुमचं जेव्हा तुम्ही भगवंताला समर्पण कराल किंवा भगवंताला समर्पण करणारं सुद्धा माध्यम तिने निर्माण करायला पाहिजे. कोणी? त्याला वाटलं पाहिजे भगवंताला की हे माझं नाव घ्यावं म्हणून. काय सांगितलं? परमेश्वराला वाटलं पाहिजे का नाही ह्या माध्यमावर माझं नाव घ्यावं तर तुम्ही ते नाव घेऊ शकाल भगवंताचं. तर तुम्ही सांगाल मला पुष्कळ काम आहे, मला यायला वेळ नाही, माझ्या मागं मोठा प्रपंच आहे. का सांगाल? कारण तुम्हाला भगवंताची जर इच्छा झाली नाही की ह्याला जवळ करावं, तुम्ही कुठल्याही जन्मात जवळ येऊ शकत नाही. त्याची इच्छा पाहिजे व्हायला. तुमची इच्छा होऊन काय उपयोग नाही. लक्षात आलं का? तुमचा इकडेचा उद्देश काय? ईश्वर प्राप्ती का दुःख निवारण? बोला घडा 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 घडा. हां, दुःख निवारण आहे ना, मग दुःखच निवारण होणार. काय होणार? दुःख निवारण होणार. ईश्वर प्राप्ती जेव्हा तुम्ही विषय घ्याल तेव्हा ईश्वर प्राप्ती होईल. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जातचा अर्थ हा. तुला काय पाहिजे? दुःख निवारण. दुःख निवारण. तुला काय पाहिजे? सुख. सुख. तुला ईश्वर पाहिजे कुठं? लक्षात आलं का? म्हणून हे तीर्थ हा जो प्रकार आहे, काय सांगितलं? तीर्थ हा जो प्रकार आहे हा तितकाच गहन आहे. आता तुम्हाला बाहेर जे मिळतं, तुम्ही एखाद्या मंदिरात गेला आणि कुठे गेला, तुम्हाला तीर्थ नावाने जे मिळतं ते काय मिळतंय? नळाचं पाणी मिळतंय. तुम्ही आत्मीयतेने घेता तीर्थ म्हणून, पण मिळतंय काय ते? अहो ज्यांनी 2 दिवस आंघोळी केली नसते ती माणूस बसतं, 10 रुपये 5 रुपये मिळतात म्हणून बसतात तीर्थ देण्यासाठी. मी या गोष्टी बघितल्यात. मी कोणाचं नाव घेत नाही, कोणाला नावं ठेवायचंही नाही, पण ह्या गोष्टी स्वतः मी अनुभवल्यात. आंघोळ न करता काही ठिकाणी मंदिरामध्ये बाहेर लोक बसलेले असतात, देवाचं साहित्य वाटायला बसलेले असतात, तीर्थ द्यायला बसलेले असतात. काही ठिकाणी ओम काढणार डोक्यावर तुमच्या, श्री काढणार, असे काही लोक असतात. 3-3 दिवसाचे कळकट मळकट कपडे असतात त्यांच्या अंगावरचे. पण तुम्ही घालता, घेता, ओम लावता आणि काय लावता, श्री लावता, देवादर्शनाला आलोय ना, देव भेटला आपल्याला. एवढं सोपं आहे? म्हणजे सांगायचं मला येत ना काय नितीन? काय सांगायचं? आदित्य काय सांगायचं? तुम्ही जागं व्हा. काय सांगायचंय? जागं व्हा, शहाणं व्हा, हुशार व्हा. तुम्ही आता कसे आहात? कसे आहात? इतके अज्ञानी तुम्ही आहात की तुम्ही नको तिथं डोकं लावता आणि पाहिजे तिथे शांत बसता. किती अज्ञानी? पाहिजे शांत बसायचं. आपला विश्वास कोणावर असतो माहिती आहे का? जे डॉक्टर लिहून घेतात की पेशंटने मेला तर मी जबाबदार नाही, त्याच्यावर आपला विश्वास आहे. तिथं लिहून द्यायचं, पेशंट ताब्यात घ्या. पण लहानपणापासून जी आईवडील सांगतात असं वाग तसं वाग, शरीराची काळजी घे, वेळेचं अन्न खा, तिथे विश्वास नाही आपला. काय विश्वास येतो? आता ऐकून घ्या, लहान बाळ आहे त्याला आई खायला घालणारच की, पण त्याला शेंड्या फुटल्यानंतर आई वडील कसे खायला घालते? सांगणार फक्त हे खा ते खा. मग तेव्हा आपला विषय काय असतो? मित्र, मैत्रीण, समाज. आणि वर्ण काय कळते आई बाबाला आमच्या? काय कळत नाही. लक्षात आलं का? तो शब्द असा आहे, कठीण समय येता कोण कामास येतो? रामच. कठीण समयानंतर कोण कामाला येतंय? राम. किंवा तुमच्या दुःखात जो उभा राहील तो तुमचा खरा मित्र. मित्राची पार कशी करायची? दुःखात जो उभा राहील तो खरा मित्र. आणि सुखात जे येतील
ते बोंबे फकीर. ते फक्त तुमच्या सुखापुरते येणार आहे जवळ. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा जो मी आहे, साधकाचा जो मुद्दा आहे, तुम्ही ज्या वेळेस ह्या उपासना मार्गामध्ये मला काही प्राप्त व्हावं म्हणून कराल, स्वप्राप्तीसाठी जे तुम्ही काय कराल, तेव्हा तुम्हाला किमान कुटुंबापुरता विषय निवारण करता येईल. काय सांगितलं? तुम्ही जगाचं बघू नका. का बघू नका? तुम्हाला थोडा वेळ नाही जगाचं बघायला, काय हरकत, तुमचे व्याप तुमच्या पाठीमागे आहेत. पण तुम्ही तुमच्या कुटुंबाची सदस्य तेवढी तरी. जसं सकाळ सकाळ तुम्हाला काहीतरी रेडिओ लावायला लागतोच ना एखादा, मग तसंच एक भगवंताचं एक 10 मिनिटं नामस्मरण जर केलं तर बिघडते कुठं? का बिघडते? पण आज अवस्था काय आहे, माणसानं स्वतःला इतकं कोंडून घेतलंय, इतकं स्वतःला वाढवून घेतलेत की अंतापर्यंत कळत नाही की आपण जगलो कोणासाठी कशासाठी. बघा, एक एक दिवस चाललाय आपला, एक एक दिवस संपत चाललाय, तो माघारी येणार नाही परत. तुम्ही कालचा दिवस आणू शकता का माघारी? मी सांगितलं, अनाहत नाद जिनं ज्या देवतेला प्राप्त झाला त्या देवतेच्या माध्यमातून देहिक साधकाने तो अनाहत नाद प्राप्त करून तो जलतत्वामध्ये विलीन करायचा, म्हणजे तीर्थ. आता तो अनाहत नाद त्या देवतेकडून किंवा त्या गुरुदेवतेकडून तुम्हाला मिळण्यासाठी किंवा तुमच्याकडून त्या जलदेवतेमध्ये जाण्यासाठी, जलामध्ये जाण्यासाठी तुम्ही कुठल्या अवस्थेत पाहिजे? संस्कृती. प्रश्न काय विचारला मी? कुठल्या तुम्ही अवस्थेत पाहिजे? अनाहत नाद, विश्वातील अनाहत नाद इष्टदेवतेकडून तुमच्या माध्यमात, तुम्ही गुरुमाध्यम, तुमच्या माध्यमात येऊन तो नाद तुमच्या भांड्यातल्या तीर्थामध्ये म्हणजे पाण्यामध्ये प्रवाहित होण्यासाठी तीर्थ या रूपामध्ये तुम्ही कुठल्या अवस्थेमध्ये पाहिजे? निर्विकल्प अवस्थेत तुम्ही पाहिजे, ध्यान अवस्था नव्हे. तर निर्विकल्प अवस्था म्हणजे काय? तर हा जो सगळी सिस्टीम आहे, यात तुम्ही इतकंही ग्रुप पाहिजे की तुमच्या विकार आणि विचाराला थारा तिथं आलाच नाही पाहिजे. काय सांगितलं? थारा झाला नाही पाहिजे. असं जोपर्यंत तुमचं बोट त्या पाण्यामध्ये स्पर्श करतंय अनाहत नादाप्रित्यर्थ, तोपर्यंत तुमच्या मनामध्ये एकही विकार विचार न शिवणं म्हणजेच अनाहत नाद त्या तीर्थामध्ये पाण्यामध्ये तीर्थ या रूपाने येणं. काय सांगितलं? निर्विकल्प अवस्थेमध्ये आपल्याला अनाहत नाद त्या पाण्यामध्ये प्रवाहित करता आला पाहिजे. त्याकरता तुमचं माध्यम काय पाहिजे? कुठल्याही विचाराला शिवलं नाही पाहिजे ते तीर्थ होईपर्यंत. आणि जर काही विचार तुमच्या मनामध्ये ते धारण झाले आणि ते विचार जर तुम्ही एक फ्रॅक्शन ऑफ सेकंद तुमच्या मनात आले तर तो विचार त्या पाण्यात गेला. काय सांगितलं मी? तुमच्या विचार जर तो आला तर तो विचार, एक विचार तुमच्या मनात जरी आला, एक विचार, आणि तो विचार तुमच्या माध्यमातून त्या पाण्यात प्रवाहित झाला तर ते तीर्थ होत नाही, ते विकाराचं पाणी तयार झालं. असं तीर्थ हे संजीवनी मंत्र इतकंच श्रेष्ठ आहे. काय सांगितलं? किंबहुना तो संजीवनी मंत्रच आहे. आणि असं तीर्थ जेव्हा तो एखादा भक्त ग्रहण करल, त्या तीर्थाच्या ग्रहणानं सुद्धा त्याचे विचार बदलतील, व्याधी निवारण होतील.
आणि ही ट्रीटमेंट मी स्वतः काही भक्तांच्यावर करून बघितली. आत्ता एक यातली केस आहे कोर्टीतली, आणि त्याला काही बंधन नाही शाकाहार मांसाहाराचं, कारण मी देताना पवित्र म्हणून देतोय ना. मग प्राण्याला दिल्यानंतर प्राणीसुद्धा त्यातनं बाहेर येत असेल तर प्राणी मांसाहारीच आहे ना. तुम्ही माणूस शाकाहारी, प्राणी कुठे शाकाहारी आहेत? लक्षात आलं का? सांगायचं मला काय, विचारहीन अवस्थेमध्ये, कुठल्या विचारहीन अवस्थेमध्ये अनाहत नाद, पुन्हा वाक्य ऐकून घ्या, अनाहत नाद इष्टदेवतेकडून तुमच्या माध्यमात प्रवाहित करून घ्यायचा, आणि तो तुमच्या माध्यमातला अनाहत नाद जलतत्वात सोडायचा, विलीन करायचा. तो जलतत्वात विलीन केला अनाहत नाद की जे निर्माण होतं त्याला तुम्ही तीर्थ म्हणता. कारण जसं जसं सूर्याचा प्रकाश तुमच्यावर पडतोय का नाही, तुम्ही त्याला दिवस म्हणता. तो प्रकाश नाहीचा झाला तुम्ही त्याला रात्र म्हणता. पण सूर्याचा प्रकाश नाहीचा म्हणजे चंद्र सुरू झाला त्या ठिकाणी. तसं गणित सगळं आहे. म्हणजे तुमची बॉडी ही कनेक्ट करायची कोणाला? अनाहत नादाला. तुमची बॉडी तुम्ही जेव्हा अनाहत नादाला कनेक्ट कराल त्यावेळेस अनाहत नाद तुमच्या माध्यमातून तुम्ही निर्माण केलेल्या एखाद्या विषयामध्ये, ते नारळ असं श्रीफळ असू देत, ते पाणी असू देत, अन्य ते काही असू देत, त्यात ते प्रवाहित होणार नाद, अनाहत न प्रवाहित होणार. हे साधक अवस्थेतली पहिली पायरी. काय सांगतोय मी? पहिली सुरुवात आहे ही साधक अवस्थेतली. तुम्ही साधक आहात त्याचं प्रूफ काय आहे? तर तुम्ही अनाहत नाद तुमच्या देहातून त्या जलामध्ये प्रवाहित करताय. आता हे अनाहत नाद प्रवाहित कसा करायचा? त्याला नामस्मरण कुठलं लावायचं, त्याला बोट कुठलं वापरायचं, किंवा बाकी काय करायचं, हे गुरुपशी आल्याशिवाय तुम्हाला ते गुरु सांगणार नाहीत. याचं ज्ञान मी तुम्हाला देणार नाही. का देणार नाही? हे पब्लिक करता येत नाही. पण मी तुम्हाला ज्ञान काय देतोय की ज्यावेळेस ते तीर्थ ठेवलेलं असतं गुरूंनी एका ठिकाणी, त्याला आपण स्पर्श नाही करायचा. हे तुम्हाला ज्ञान देतोय मी. कारण त्याला आपण स्पर्श करणं म्हणजे आपले विकार किंवा विचार त्या तीर्थाला सप्लाय करणं. काय सांगितलं? आपण इतर साधकांनी किंवा इतर माध्यमांनी त्याला स्पर्श करणं म्हणजे काय करणं? तुम्ही तेवढे आज तुमचे निर्विकल्प तुमची अवस्था नाही आज, त्यामुळे तुमच्या माध्यमातून काय त्या जाणार? विकार किंवा विचार जाणार. मग ते विकार किंवा विचार, आता बघा ना, दूध आहे, काय आहे? दूध. पण त्यात मिठाचा खडा पडला, काय होईल? नासन ना. तसं दूध पवित्र आहे, पण थोडंसं मीठ पडलं की ते दूध कामात नाही गेलं. तसं तीर्थ पवित्र आहे, गुरुनी तयार केलं किंवा त्या साधकांनी तयार केलं, तीर्थ पवित्र आहे. पण इतर विषयांचा जर त्याला स्पर्श झाला तर ते तितकंच अपवित्र होणार, कारण विषय गेल्यामुळं. तुम्हाला पण काय वाटलं तीर्थ म्हणजे? नितीन काय झालं तयार करतायत? हां, तेच सांगतोय मी तुम्हाला. अहो त्याचं ज्ञान नाही आहे लोकांना. तीर्थ म्हणजे काय हेच माहीत नाही. त्याला वाटतं देवापाशी ठेवलेलं पाणी म्हणजे तीर्थ. काय वाटतं? देवापाशी म्हणजे देव हा शब्द न वापरता मी मूर्ती हा शब्द वापरतो. मूर्तीपाशी ठेवलेलं पाणी म्हणजे तीर्थ. पण मी असं पुढचं वाक्य सांगेन, ज्या मूर्तीपाशी ज्यानं पाणी ठेवलंय त्या पाणी ठेवणाऱ्या माध्यमात याचं ज्ञान आहे का की हे आपण तीर्थ म्हणजे काय ठेवलंय ते? मग जग विनाशाकडे निघाल्यात काय गैर आहे? पूर्वी सगळ्यांना हे ज्ञान होतं, पण आज काय झालं? ह्यात काय त्यात काय, त्यात काय ह्यात काय.
सगळंच गेलं. कशात काय? फटक्यात पाय गेलं सगळं निघून. भारताबाहेरचे देश हिचं सगळं अभ्यास करतायत आणि आपण काय करतोय? त्यांचा अभ्यास करतोय. टोकडे कपडे कसे घालायचे, चष्मे कसे वापरायचे, डोळे कसे मारायचे, आपण हे शिकतोय. आणि ते काय शिकतायत? स्पिरिच्युअल पॉवर कशी प्राप्त करायची. तुम्ही फेंगशुई नाव घेतलं, चायनीजमध्ये जो विषय चाललाय सगळा, हे शास्त्र भारतातनं बाहेर गेले. सगळी शास्त्र मूळ भारतामधलीच आहेत, पण त्या शास्त्रांना इतर लोकांनी अभ्यास म्हणून वापरून त्याला वेगवेगळी नावं देऊन ती पुन्हा विकसित केली. पण सगळं मूळ भारतीय आहे. आणि त्याचं तुम्हाला छोटंसं जर उदाहरण सांगायचं तर सप्तऋषी जे आहेत, ब्रह्मदेवाने विश्व निर्माण केलं त्यावेळी जे सप्तऋषी आहेत त्यांच्याकडून सगळं हे पुढं आलेलं आहे. आणि सप्तऋषींचा जो विषय आहे हा भारतामध्ये जास्त करून प्रवाहित झाला, किंवा सप्तऋषी मंदिरं वगैरे हे सगळे प्रकार भारतामध्ये जास्त करून आहेत. पण भारतात सगळ्या गोष्टी आहेत, पण भारताच्या लोकांना त्याचं ज्ञान, त्याचे काय म्हणतो आपण त्याला, महत्त्व कळत नाही. बघा ना, एखाद्यानं जर धोतर नेसलं का नाही तर नावं ठेवतात. पण धोती कपडा हा पूर्वंपर भारतामधला होता. पण आज धोतर घालायचं म्हणजे काय वाटतं? गावंडळ. अहो तुम्ही अगदी 5 स्टार हॉटेलमध्ये जरी गेला अन्न म्हणून खायला, तरी ते निसर्गाने निर्माण केलेलंच असणार आहे. आणि टपरीवर जरी तुम्ही अन्न खायला म्हणून जरी गेला तर ते निसर्गाने निर्माण केलेलंच असणार आहे. कारण अन्नच खाणार आहे तुम्ही. 5 स्टार हॉटेलमध्ये झगमग खाणार नाही आहे. तसं बेसिक तुम्हाला समजत नाही. तर निधी साधकाची पहिली अवस्था आहे कुठली? तीर्थ, प्रसाद, आशीर्वाद सुद्धा तुम्हाला देता आला पाहिजे. काय सांगितलं? आशीर्वाद देता आला पाहिजे. आशीर्वाद देण्याची तुमची पात्रता जर असेल तर तुम्ही साधक, अन्यथा तुम्ही वादक किंवा बाधक. समजतंय का? मग आता तुम्हाला काय करता येईल? काय करता येईल? काहीच करता येत नाही. शांत असतो. जोपर्यंत तुम्ही हे विचार परिपक्व करत नाही तोपर्यंत तुम्हाला काय लाभलं आणि तुम्ही काय करताय हे जर तुम्हाला ज्ञान कुठल्याही जन्मात होणार नाही. म्हणून जे मिळालंय ते काय मिळालंय? एक साधं फूल वाहतोय आपण, ते फूल कसं व्हायचंय? प्रार्थना कशी करायची? नमस्कार म्हणजे काय करणं? त्या मुद्रा आहेत. ध्यान मुद्रा वेगळी, चिंतन मुद्रा वेगळी, अवधान मुद्रा वेगळी. ह्या सगळ्या मुद्रा आहेत. त्या मुद्रांचा वापर काय करतो आपण? असे बरेच विषय पुढे आहेत. पण आजचा जो विषय आपण घेतला तीर्थ, हे तुम्ही इथून पुढे जाणते व्हा की कुठं पण उठसूट कुणी पण पाणी द्यायला लागलं त्यात हात पुढं करून तीर्थ द्या म्हणून सांगायचं नाही. किमान तो देणारा जो आहे तो किती पात्रतेचा आहे तुम्ही याचा तरी अभ्यास करा. आणि एक लक्षात घेण्यात घ्या, मंत्र जे म्हणले जातात ते स्वतः म्हणले तर सिद्धता. काय सांगितलं वाक्य? सिद्धता. दुसऱ्याने मंत्र म्हणून तुमच्याकरता काही विषय घेतले तो बिझनेस. मंत्र हे तुम्हाला स्वतः म्हणता आले पाहिजे. म्हणून साधना तुम्ही स्वतः करायची. त्यात म्हणा दादा हे 100 रुपये घ्या, साधना तुम्ही करा आमची. कारण तुम्हाला वेळ नाही ना. 3 तास मूव्ही बघायला वेळ आहे. पण साधना करायला 100 रुपये तुम्ही घेऊन टाका, साधना करा, आम्हाला आशीर्वाद द्या. तर आशीर्वादाचं माध्यम तीर्थ आहे. ज्याला साधना करणं शक्य नाही आजारपणामुळे किंवा काही विषयामुळं, तेव्हा तीर्थाचा वापर केला जातो. आणि ते स्वतः तीर्थ करायला कोणाला 2 नंबर दीक्षेमध्ये स्वतःला शिकवलं जातं आणि 5 नंबर दीक्षेनंतर ते तीर्थ
कुटुंबाकरता म्हणून शिकवलं जातं. दुसऱ्या व्यक्तीसाठी. आणि एकदा तुम्ही कुटुंबामधले लोक तुम्ही तयार करायला लागला व्यवस्थित की मग समाज कल्याणाकरता तुम्हाला तीर्थाचा विषय सगळा पुढचा सांगितला जातो. स्टेप सगळे आहेत या. आधी स्वतःसाठी, मग कुटुंबासाठी आणि मग समाजासाठी. समजला विषय. सद्गुरू साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव.